चला मॅच ऑन करूया आपण आता. निश्चितच पंचांचा इशारा येऊ द्या. 6 षटकांचा सामना है, लक्षात घ्या. 2 ओवर का पावर प्ले रहेगा और फर्स्ट पावर प्ले में सिर्फ 2 खिलाड़ी 30 यार्ड्स गज के बाहर रहेंगे. स्टार्ट करूया युनिटी प्रीमियर लीग 2023 सीझन 1. काय उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आमच्या दोन्ही संघांचं मनापासून कौतुक आहे. बॅटिंग करणार संघ आहे अम्मू 11, तर क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही पाहू शकता स्टार बॉयज या टीमला. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स. पहिला चेंडू कैवल्य पाटील, मॅन फ्रॉम चुचंद्र पालघर. फुल टॉस डिलिव्हरी आहे, ड्राईव्ह केलाय, चांगला ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. स्टार्ट झालाय, भरतनं स्टार्ट दिलाय. डावकरा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय अम्मू 11 संघाचा. अम्मू 11चा संघ जर बघितला तर जवळजवळ काश्मीराचे भरपूर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील अम्मू 11 टीम मध्ये. आणि आमिर तासे कॅप्टन आणि ओनरचा तसा एक नक्कीच त्याचा मानस होता की आपल्या काश्मीरा बॉयजच्या बऱ्याच खेळाडूंना आपण संघामध्ये ठेवूया जेणेकरून आपले कॉम्बिनेशन चांगलं राहील. आणि त्यामुळे निश्चितच यावेळेला क्रॉस बॅटिंग करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. ऑन द पॅड चेंडू आलाय, कुठली धाव नाहीये, चेंडू इथे निर्धाव जाईल. गुड बॉलिंग बाय कैवल्य पाटील. एक अफलातून क्रिकेटपटू आहेत, अष्टपैलू खेळाडू. दत्ताळी जुचेंद्र संघासाठी क्रिकेट खेळतायत. मात्र टेनिस बॉल क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो, जबरदस्त कामगिरी राहिलंय आणि भरपूर मोठा एक्सपिरियन्स आहे. एक आयकॉन खेळाडू स्टार बॉयचे. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. पुलसाठी आमंत्रण होतं आणि ते स्वीकारलंय. पहिला चौकार या मालिकेतील अमेयच्या नावावर. 4 धावा डीजे. थँक्यू डीजे. खली बली तर होणारच. युनिटी प्रीमियर लीग आल्या. अफलातून स्टार्ट. नेक्स्ट बॉल वर पिच केला. इथे MS स्टाईल मध्ये खेळलेत. चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होणार का? येस होणार. वेल डन अमेय. क्लासिक टच आणि क्लासिक बॅटिंग. थँक्यू. स्लाइड ओव्हर पिच डिलिव्हरी होती. मात्र MS स्टाईल मध्ये काय खेळलेत. हेलिकॉप्टर शॉटचा वापर आहे ना, तो जरा झिकिरीनच करा. मात्र चेंडू तुमच्या रडार मध्ये असेल तेव्हाच करा. आज जर बघितला तर निश्चितच आपण बघतोय क्षेत्ररक्षणामध्ये अजून थोडासा बदल केला जातोय. आता मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण लावण्यात आलंय आणि एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय लॉंग ऑफ बाउंड्रीवर दिसतोय. याचं कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये अमय सारखा घातक फलंदाज नाही कैवल्या. यावेळेला चांगला चेंडू आहे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. कट करण्यासाठी जरूर गेले होते, मात्र थोडस जास्त अपिश खेळलेत आणि चेंडू येतोय तो म्हणजे शॉर्ट कव्हरला. एकच धाव मिळते. या एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते आहे, ती म्हणजे 10 या आकड्यावर. अतिशय चांगले गुणलेखक मित्र आम्हाला लावलेत. तरुणचं देखील आम्ही खूप मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. दुसऱ्या बाजूला आमच्या उजव्या बाजूला डिजिटल स्कोरर म्हणून निश्चितच काम बघतायत अशोक पाल आणि नो डाऊट उस्मान. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. इथे फलंदाज बाद होणार. रोहित भारद्वाज चूक करणार नाहीये. पहिल्या 19 ओव्हर मध्ये गडी बाद केलाय तो म्हणजे कैवल्यनं. विकेट डाऊन अम्मू 11 टीमची. तर फर्स्ट विकेट डाऊन क्विक टाइम मध्ये होत आहे. पहिल्या पॉवर प्लेचं षटक आपण बघतोय संपताना दिसलंय. धाव संख्या झाली ती म्हणजे 10, गडी बाद 1. फर्स्ट ओव्हर कम्प्लिटेड. 10 धावा. अमय 4 चेंडूत 9 धावा. मात्र भरत आपण बघतोय 1 धाव कडून बाद झालाय. 2 चेंडूंना सामोरा गेलाय आणि धावा केले त्या फक्त 1. दुसरं पॉवर प्लेचं षटक आपण पाहू शकता. वेदांत पाटील मॅन फ्रॉम मुर्दा. मीरा भाईंदर मधील एक अष्टपैलू खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. मागच्या काही सीझन मध्ये या मुलांना नक्कीच आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवलंय. प्रीमियर लीग कोणतेही असो,
मीरा भाईंदर प्रीमियर लीग असो, आग्रिकोळी प्रीमियर लीग असो, या सगळ्या प्रीमियर लीग मध्ये आपण बघतोय वेदांत पाटील हे मोठं नाव आहे. मधल्या काळात त्याच्या डोळ्याला इंजरी झाली होती, मात्र त्यानंतर तो कमबॅक करताना दिसतोय. क्षेत्ररक्षण कसं सजवलं जाईल आता मात्र पॉवर प्ले 2 मध्ये 3 क्षेत्ररक्षकांना मुभा असेल 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभं राहण्याची. ते 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील नो डाऊट लॉंग ऑन लॉंग ऑफ ऑन डीप मिड विकेटला. स्टार बाईचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विपुल भाई यांचा हा संघ आणि अतिशय चांगल्या पद्धतीने टीम बनवली आहे. विपुल भाई यांनी ऑक्शन मध्ये अतिशय चांगली कामगिरी झाली. वेदांत पाटील, कैवल्य, रोहित भारद्वाज, नितीन वारे यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड. काय जबरदस्त फटके आहे. लेट्स सी द अंपायर डिसिजन. इट्स अ 4. 4 धावा. थैंक यू अमय. ये बड़ा नाम है टीम अम्मू 11 का. क्लासिक बैटर है और सबसे बड़ी बात वो जानते हैं कि इनिंग को बिल्ड कैसा करना है. विकेट के बीचों बीच अगर रहेंगे तो ज्यादा रन आएंगे, बखूबी जानते हैं. ये बड़ा नाम है. वेदांत वर्सेस अमय. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटर गेले, टॅप जरूर केला. इथे मात्र धोका निर्माण होऊ शकतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र डायरेक्ट हिट होऊ शकलेला नाहीये. इथे जरूर आपण बघतोय थोडंसं जीवदान लाभते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅट्समन कोण आहे भाई? मुदस्सर. न्यू बैटर मुदस्सर तलवार 11 के लिए खेलते हैं मीरा भाईंदर से. लेकिन ही आपण प्रीमियर लीग बघतोय आणि प्रीमियर लीग मध्ये आपण बघतोय वेगवेगळे खेळाडू वेगवेगळ्या संघामध्ये आपल्याला खेळताना दिसतील. त्यामुळे निश्चितच अमय आणि मुदस्सर जोडी मैदानाच्या आतमध्ये. वेदांत स्लो डिलिव्हरी आहे, वाढ बघितली आणि नंतर मात्र शॉट कंप्लीट केलाय. तो म्हणजे कव्हर रिजन मध्ये मिळतील अजून एक 4 धावा. गुड शॉट बाय अमय. जी 18 धावा. 18 धाव्यामध्ये आतापर्यंत 4 चौकार लागलेले आहेत आणि 4ही चौकार अमयच्या बॅट मधून आलेत. काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. क्लासिक बॅटिंग आहे. युनिटी प्रीमियर लीगचा हा पहिला सामना अम्मू 11 वर्सेस स्टार बॉयज. थोडंसं प्लॅनिंग चुकतंय का या गोष्टीचा विचार करावा लागेल. तो म्हणजे टीम स्टार बॉयजला पहिल्या षटकात 10 धावा. या षटकात देखील आतापर्यंत 8 धावा आलेत. वेल प्लेड अम्मू. यावेळेला रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट केला. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू ट्रॅव्हल होताना दिसेल. 4 धावासाठी बाईचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. वेलकम बाउंड्री फॉर अम्मू 11. What a start by अम्मू 11. आमिर तासे ट्रैफिक में अटका था लेकिन जैसे मैदान पे आया है अपनी टीम का हौसला बढ़ाया है. वेलकम मॅनेजर गुप्ता, मेहुल गुप्ता यांना आपण पाहू शकतो. That's a good shot. That's a good shot. पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका. अजून एक चौकार. क्लासिक बॅटिंग. व्हॉट अ बॅटिंग बाय अमय. सचिन भाई 3 ओव्हर के बाद में पानी रेडी रखना है प्लीज. पराग पाठारे यांचं देखील आम्ही स्वागत करत आहेत BSUG चे. यावेळेला रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट केलाय. फटका चुकलाय. इथे काही गरज नव्हती या फटक्याची. सरळ बॅटने धावा येत होत्या. मात्र हे षटक किती संपतंय. पहिल्या षटकात धावा 10, सरासरी 10. 2 षटकानंतर धाव संख्या 26, सरासरी 13 वर जाऊन पोहोचले. पॉवर प्लेचा काय वापर केलाय तो म्हणजे टीम अम्मू 11. या ऐकूया एक जबरदस्त म्युझिक डीजे बाय ZDS साऊंड.
2 षटक चालले आहे. चला डोंट वेस्ट टाइम, डोंट वेस्ट टाइम. आजच्या दिवसात आपल्याला 5 सामने कंप्लीट करायचे आहेत. 6 षटकांचे आपण सामने खेळतोय. प्रीमियर लीग आहे आणि प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना निश्चितच एक वेगळेपणा असतो, एक वेगळं प्लॅन करावं लागतं. वेलकम अमित सिंग. भावेश पाटील न्यू बॉलर, मॅन फ्रॉम गोडदेव. सध्या गोडदेवच्या मास्टर संघाचं कर्णधार पद भूषवतात. भरपूर एक्सपिरियन्स आहे आणि फॉर्म मध्ये सुद्धा आहे. वेलकम मात्रे. अमित पॅकर संघ उपस्थित झालाय का? रॉयल स्टनर बी आणि अमित पॅकर्स काही खेळाडू मला दिसत आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय युनिटी प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये. 2 षटकं संपलेली आहेत. पहिला सामना तुम्ही बघताय, धाव संख्या झाली ती म्हणजे 26, सरासरी आहे 13 धावांची आणि गोलंदाजी मार्कवर येतोय भावेश पाटील. यावेळा पहिल्यांदा सामोरा करेल तो म्हणजे मुदस्सिर, मॅन फ्रॉम मीरा रोड. तलवार बॉयचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला अमय, काय क्लासिक बॅटिंग करतोय. आतापर्यंत अमयच्या बॅट मधून आले 5 चौकार, तब्बल 21 धावा नाबाद आहे अमय. वेल डन. चार धावा बाईच्या रूपाने आलेत. 1 धाव भरतच्या बॅट मधून आली होती. धाव संख्या 26 आहे. रिव्हर्स स्वीप अपील केलंय. फलंदाज मात्र इथे बाद होताना दिसेल, तो म्हणजे लेग बिफोर विकेट. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. वेल बोल्ड भावेश पाटील. Thank you DJ. Super Boys presents Unity Premier League Season 1. Day 1 सुरू आहे. न्यू बॅटर आमिर तासे. मुदस्सिर गोल्डन डक के शिकार हुए. पहली बॉल पे आउट हो चुके हैं. रिवर्स स्वीप खेलने का प्रयास किया था लेकिन लेग बिफोर विकेट, विकेटों के बरोबर सामने आ चुके थे और ये बहुत ही खराब प्रदर्शन. हालांकि बड़े बल्लेबाज है लेकिन जल्द वापस लौट चुके हैं. भावेश पाटीलचं मात्र कौतुक आहे इथे. काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. या मालिकेत या सामन्यात येताना कमबॅक महत्वाचं होतं, कारण 2 षटकात 26 धावा झाल्या होत्या. मात्र इथे अतिशय जबरदस्त कमबॅक इकडे आपण बघतोय स्टार बॉयज संघाचं आणि खास करून भावेशचं. भावेश वर्सेस आमिर तासे. अमय आणि आमिर अशी जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, बॅकवर्डला जाऊन फक्त पुश करण्याचा विचार. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. वेल बोल्ड भावेश पाटील. लेग ब्रेक मारा तुम्हाला पाहायला मिळतोय. मी मागाशी म्हटलं की एक्सपिरियन्स जास्त आहे आणि या एक्सपिरियन्सचा वापर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे भावेश पाटील, गुडदेव गावचा मास्टरचा कर्णधार. या वेळेला आमिर तासेच्या बॅट मधून मोठा फटका. मात्र वेदांत पाटील उभे आहेत, होणार नाहीये चूक. आमिरला परतावं लागेल. अजून एक धक्का. मॅच मध्ये टोटल टर्न अराउंड, विकेट डाऊन. थँक्यू डीजे. या सामन्यात बघा कसा पलटवार झालाय. पहिल्या 2 षटकात 26 धावा आल्यानंतर विकेट्स पाहिजे होत्या आणि त्या विकेट्स 22 काढून दिलेत. मुदस्सिर बाद झालाय 0 त्यानंतर आमिर तासे, अम्मू 11चा कर्णधार 0 बाद होत आहे. गरज नव्हती अम्मूला मोठा फटका खेळण्याची. थोडंसं सिंगल स्ट्राईक रोटेट करून लगेच अमेला स्ट्राईक देणं गरजेचं होतं. मात्र अम्मू
खुद के पावर पे बहुत बड़ा विश्वास था उन्हें, लेकिन बॉल रीच नहीं हुआ है. क्या कॅच लपका आहे वेदांत पाटीलने. वेल डन वेदांत. इथे 2 धक्के दिले ते म्हणजे भावेश पाटीलनं. या सामन्यामध्ये नक्कीच पलटवार झालाय आणि या एकूणच 3 गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या आता 26 दिसते. या षटकात आतापर्यंत एकही धाव नाहीये. वेल बोल्ड भावेश पाटील. विकेटच्या दोन्ही बाजूने क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू वर पेलाय. इथे मात्र हा फटका रीच होणार का. पुन्हा एकदा वेदांत देतोय. व्हॉट अ कॅच. कनेक्टिंग कॅच याला म्हणतात टीमवर्क. आणि काय जबरदस्त टीमवर्क पाहायला मिळत आहे ते म्हणजे रोहित भारद्वाज आणि वेदांत पाटीलचा अफलातून क्रिकेट. थँक्यू डीजे. आणि लगेच या झेल साठी 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय जिग्नेश भाई पारेख यांच्या मार्फत आलंय वेदांत साठी. अफलातून कामगिरी जिग्नेश भाई. ये है यूनिटी और ये है यूनिटी प्रीमियर लीग. SSP 11 के कैप्टन ओनर सब कुछ मिस्टर जिग्नेश भाई. वेदांत साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. काय जबरदस्त एफर्ट. वेल डन वेदांत. आणि ते फलंदाज बाद झालाय तो म्हणजे प्रेम सिंग. सुशील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशील उतरतोय. मात्र या षटकात आतापर्यंत चेंडू संपलेले 4 विकेट्स घेतले. 3 भावेची चांगली कामगिरी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय जबरदस्त झेल वेदांत पाटीलचे. स्टार बॉईज न कमबॅक केलंय आणि कमबॅक इतकं जबरदस्त केलंय की या सामन्यामध्ये आता गडबड झाली आहे. 2 षटकात 26 धावा. त्यानंतर मात्र अजूनपर्यंत एकही धाव नाहीये आणि गडी बाद झाले 4. वेल बोल्ड भावेश पाटील. कौतुक करावं लागेल. बघा ही महत्वाची गोष्ट आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कुठलाही सामना महत्वाचा असतो. प्रीमियर लीगचा पहिला सामना जिंकणं किती इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट आपल्याला दिसते. आणि कदाचित इथून पुढे आता जे बॅटल आहे ना ते वाढत जाणार आहे. शॉर्ट डिलिव्हरी. इथे हा झेल होणार का. अजून एक हॅट्रिक केलं इथे. या मालिकेतील पहिली हॅट्रिक पहिल्याच सामन्यात. नाव आहे भावेश पाटील. टीम है स्टार बॉयज. ये क्या हो रहा है. ये क्या चल रहा है. चार विकेट एका ओव्हर मध्ये. काय झेल टिपलाय केतन. निम्मा संघ गारद झालाय. आणि अम्मू 11 ची नैया असं वाटलं होतं की भरपूर वेगात निघालंय. मात्र त्याला असा ब्रेक दिलाय भावेशनं की सांगता येऊ शकत नाही. एक षटक पूर्ण नाही झालंय अजूनपर्यंत. 5 चेंडू मध्ये घेतले 4 विकेट. एकही धाव नाहीये. हॅट्रिक सुद्धा केलंय. हे षटक मेडन जाईल का. क्या बात है. ये ओवर मेडन जाएगा क्या. 4 विकेट अब तक ले चुके हैं भावेश पाटिल. स्टार बॉयज की बहुत ही बढ़िया एफर्ट यहाँ पे दिखते हुई. भरत भारवाड़ अच्छे बैटर है. लेकिन भरत भारवाड़ अब जान चुके हैं कि 4 विकेट गए. यहां से क्या करना होगा. पार्टनरशिप बिल्डअप करनी होगी. उसके लिए क्या करना है. खड़ा रहना होगा. ये लास्ट बॉल क्या दिखाता है. प्लीज जो आपकी पैंट है वो नीचे ले. लाइव टूर्नामेंट चल रही है. दैट्स अ गुड शॉट. ये पैडल स्वीप का जबरदस्त स्ट्रोक का बॉल वहां पे ट्रैवल हो रही है. अच्छी फील्डिंग वहां पे केतन की. लेकिन ये 2 रन. लेकिन एक बार जोरदार ताली भावेश पाटिल के लिए. क्या बेहतरीन गेंदबाजी. इस मैच में पूरा पलटा खाया है. और प्लीज मैं विनती करता हूं कि ड्रिंक्स ब्रेक. 3 ओवर की समाप्ति. रन संख्या है 28 और विकेट है 5. यह है यूनिटी प्रीमियर लीग. डीजे प्लीज.
थैंक यू डीजी। नेक्स्ट मैच रॉयल स्टनर बी वर्सेस अमित पैकर्स। दोनों टीम रेडी है क्या? रॉयल स्टनर बी, शाबाश भाई। किट ले लो ना यहाँ से फटाफट। सचिन भाई उन लोग को टी शर्ट जल्दी से प्रोवाइड करो प्लीज। कैप्टन ये आपकी रिस्पॉन्सिबिलिटी होती है, कोई भी प्रीमियर लीग का अगर मैचेस होते तो आप सामने से आने चाहिए। चलो आ जाओ फटाफट। नेक्स्ट मैच आपकी है रॉयल स्टनर बी वर्सेस अमित पैकर्स। आज 4 टीमें खेलेगी, 2 टीम हम मैदान के अंदर देख रहे हैं। अम्मू 11 बैटिंग कर रही है। अब तक स्कोर हुआ है 28, 5 विकेट के नुकसान पर। और क्या बेहतरीन गेंदबाजी भावेश पाटिल की, हैट्रिक और सिर्फ 2 रन, 4 विकेट लपके 1 ओवर में। नेक्स्ट मैच रॉयल स्टनर बी वर्सेस अमित पैकर्स। दोनों टीमें रेडी हो रही है। और जो हम टॉस बॉक्स देख रहे हैं जिग्नेश भाई पारेख की ओर से स्पॉन्सर किया गया है। इस बार नए गेंदबाज कैवल्य पाटिल अपना छोर बदलते हुए। पहले हमने देखा था कि वसई एंड से उन्होंने गेंदबाजी की थी, इस बार मुंबई एंड से वो गेंदबाजी करेंगे। धावसंख्या जर बघितली तर 3 षटकामध्ये 28 आहे। पहिल्या षटकात धाव होत्या 10, सरासरी 10, 2 षटकानंतर धावसंख्या होती ती म्हणजे 26, सरासरी 13। मात्र नंतरच्या तिसऱ्या षटकामध्ये जबरदस्त पलटवार पाहायला मिळाला। धावसंख्या फक्त 28 आहे 3 षटकानंतर आणि सरासरी 10च्याही खाली आले आहे। 9.33 च्या सरळ श्रेणी धावसंख्या पुढल्या। अमय एक मोठं टार्गेट आहे आता कैवल्यचं। फुलटॉस डिलिव्हरी आहे, साइड स्क्रीन समोर जबरदस्त फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, एकच धाव। गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग। राजू यांना तुम्ही पाहू शकता, स्टार वाईटचा खेळाडू। युनिटी प्रीमियर लीग मध्ये निश्चितच चांगली युनिटी आणि चांगली स्पोर्ट्समनशिप दिसली पाहिजे। ये प्रीमियर लीग खिलाने का एक ही उद्देश्य है कि क्रिकेटरों की यूनिटी कितनी है वो दिखानी है पूरे मीरा भाईंदर को, पूरे क्रिकेट विश्व को। जबरदस्त ट्रॉफीज हम देख रहे हैं यूनिटी प्रीमियर लीग की। और मैं धन्यवाद देना चाहूंगा सचिन जैन और उनकी पूरी टीम को, सुपर बॉयज को, कि बेहतरीन टूर्नामेंट। उनको पता है, वो जानते हैं कि एक टूर्नामेंट के लिए क्या क्या लगता है और वो सारी चीजें यहाँ पे मुहैया किया जा रही है। इस बीच ये फिर से एक बार अच्छी की शॉट देखने को मिल रहा है। बॉल ट्रैवल हो रही है, क्या वो रीच होगी? यस होगी। ये है भारत बारवाड़, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी। 4 रन। बेहतरीन शॉट। भारत बरवाड़ जानते हैं, बखूबी जानते हैं कि जब भी 360 डिग्री मैदान रहता है ना तो वहां पे क्या करना चाहिए। सबसे बड़ी बात मैंने कही थी कि वो पार्टनरशिप जरूरी है और वो पार्टनरशिप यहाँ पे बिल्डअप हो रही है। टेनिस बॉल क्रिकेट में एक तो कम ओवर रहती है, 6 ओवर है। 6 ओवर में आपको डिसीजन बहुत जल्द से जल्द लेने होते हैं और वो डिसीजन यहाँ पे बरत लेते हुए। इस बीच ये शॉट को खेला है लॉन्ग लेग रीजन में, लेकिन वहां पे डीप स्क्वायर लेग रीजन से भागते हुए बहुत ही बखूबी से ये बॉल को लपका है। हालांकि 2 रन जरूर पूरे हुए, लेकिन बेहतरीन फील्डिंग। क्रिकेट का जो स्तर है वो बढ़ता हुआ, दोनों टीमें अपना दमखम लगा रही है और यही चाहते हैं हम। यहाँ के जो स्पेक्टेटर्स, दर्शक जो आएंगे, दर्शकों को क्या चाहिए? और बढ़िया क्रिकेट, और वही क्रिकेट दिखता हुआ। कैवल्य फिर से एक बार। इस बीच ये खराब शॉट है, खराब शॉट है, लेकिन ये कैच नहीं होगी। हालांकि वहां पे आई थिंक भावेश है, राइट?
वैभव है, वैभव ने ये गलती की है. नाखुश असेल इथे, कैवल्य नाखुश असेल, आज झेल होणं गरजेचं होतं. भारत बारवाड आपण बघतोय एक धाव मात्र इथे मिळते. या एका धावेने संघाची धाव संख्या 36 वर जाऊन पोहोचले. 36 लॉस ऑफ 5. इस बीच अमय अब तक खड़े हैं मैदान के अंदर. थोड़े से चूके वहां पे फील्डर. हालांकि ये दूसरा रन थोड़ा सा महंगा साबित हो सकता था, लेकिन बहुत ही बढ़िया विकेटों के बीच ये रनिंग बिटवीन द विकेट हमको दिखाई दे रही है. बहुत बढ़िया क्रिकेट. अमय जब से मैदान में है तब से रन आ रहे हैं, और अगर अमय के खुद के रन देखे तो अब तक 24 रन, 12 गेंदे, और सबसे बड़ी बात 5 बाउंड्रीज लगाई है. रन संख्या 38, 38 रन. सुपर बॉयज प्रेजेंस यूनिटी प्रीमियर लीग सीजन 1. कैप्टन अगर आप रेडी है तो टॉस के लिए आइए प्लीज. ये ओवर के बाद टॉस होगा, और वो टॉस जिग्नेश भाई पारे के शुभ हाथों से होगा. नेक्स्ट बॉल, ये शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी थी. हालांकि यहां पे चूके हैं विकेट कीपर. 22 का इशारा. थैंक यू वेरी मच अंपायर. धावसंख्या झाली ती म्हणजे 39. षटक संपले 4. सरासरी जर बघितली तर जवळजवळ 10 धावा प्रति षटका मागे आहेत. 5 गडी बाद झालेत. या षटकात पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलंय, कारण धावसंख्या 28 होती. यस अंपायर. स्प्रे हवा है का? फर्स्ट एड किट है क्या अपने पास सचिन भाई? फर्स्ट एड किट जरा स्प्रे लेके मैदान के अंदर जल्द से जाए. स्प्रे घेऊन जा प्लीज. यहाँ पे सब मिलेगा, क्योंकि ये टूर्नामेंट अगर देखा जाए तो बहुत सारे हमारे मेडिकल रिप्रेजेंटेटिव है, उनकी तरफ से खेला जा रहा है. नाकोड़ा फार्मा है, वेस्टर्न फार्मा है, जिया मेडिकल्स है, तो सारी चीजें मिलेगी. दवाइयाँ मुहैया की जाएगी, हर तरह की दवाइयाँ. हमारे सोशल वर्कर दिलीप भाई यहाँ पे है. कैंसर पेशेंट के लिए बहुत ही बढ़िया काम वो करते हैं. बड़े बड़े हॉस्पिटल्स में अगर आपको जाना है तो दिलीप भाई से कांटेक्ट करो. बहुत ही अच्छा काम कर रहे हो, और ईश्वर से यही प्रार्थना है कि दिलीप भाई जैसे जो लोग हैं वे और हमारे कम्युनिटी में बढ़े. थँक यू जी. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती करतोय. डोंट वेस्ट टाइम. 4 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 39. गडी बाद झाले ते म्हणजे 5. स्टार बॉयज संघ आपण बघतोय क्षेत्ररक्षण करतोय. नाणेफेक स्टार बॉयज संघाने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मात्र आपण बघतोय सकाळी पाऊस पडला, ड्यू फॅक्टर आहे, आणि त्यानंतर मात्र अमयची अफलातून बॅटिंग सुरू आहे. नाबाद 24 धावा, 13 चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भावेश. काय षटक टाकलं होतं. 1 षटक हाताळलं, 4 गडी बाद केले आणि फक्त 2 धावा दिल्या होत्या. तो भावेश पुन्हा एकदा वसई एंड कडून गोलंदाजी मार्कवर येतोय. नेक्स्ट मॅच रॉयल स्टनर बी वर्सेस अमित पॅकर्स. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस घेणार आहोत, लक्षात घ्या. तर अनेक आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टार बॉयज संघातर्फे आपण यष्टिरक्षक पाहतोय कैवल्य पाटील यांना, तसेच रोहित भारद्वाज आहेत आयकॉन, ते म्हणजे स्टार बॉयचे. वेदांतला निश्चितच ऑक्शन मध्ये पिक केलं होतं त्यांनी. रॉयल स्टनर बी संघामध्ये देखील तुम्हाला अनेक जबरदस्त आयकॉन पाहायला मिळतील. आमचं लक्ष जात आहे तिकडे, ते म्हणजे अयुब शेख कडे. यावेळेला टप्पापर्यंत चेंडू हलकासा कट झालाय. भावेश पाटील पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत भावेशने चेंडू हाताळले 7,
धावा दिले 2, गडी बाद केले 4. व्हॉट अ बॉलिंग. भावेश पाटील मॅन फ्रॉम गोडदेव. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. आज भावेशच्या विरुद्ध धावा करणं कठीण आहे. व्हॉट अ बॉलिंग. अमईला देखील बांधून ठेवलंय. यावरून भावेशच्या गोलंदाजीचा दर्जा आपल्याला सिद्ध होतोय. व्हेरिएशन जबरदस्त आहे. नेक्स्ट बॉल. फ्लाइट दिलाय. यावेळेला चेंडू जास्त वर पिच केलाय. स्टायलिश फटका अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. डाऊन द ग्राउंड. एकच धाव, एकच धाव. व्हेरी गुड बॉलिंग. आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. संदीप माची यांना तुम्ही पाहू शकता. अजून एक स्टार प्लेअर स्टार बॉयजचा. काय जबरदस्त बॅटिंग ऑर्डर आहे ती म्हणजे स्टार बॉयज टीमची. कैवल्य पाटील, वेदांत पाटील, रोहित भारद्वाज, संदीप माची, भावेश, हर्ष आहे. नो डाऊट जबरदस्त बॅटिंग लाईनअप आहे. नितीन वारे यांच्याकडे सुद्धा लक्ष जातोय. यावेळेला भरत बारवाड जास्त काही करू शकणार नाहीये. चेंडू ऑन द पॅड येते. व्हॉट अ बॉलिंग. भावेश पाटील नाम तो सुना होगा. काय गोलंदाजी केलंय. स्वप्नवत स्पेल टाकतोय तो आपल्या लाईफ मधला. अशा कामगिरी त्यांनी केलेत. मात्र या एकूणच मालिकेमध्ये येत असताना पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी. गुड बॉलिंग. यॉर्कर डिलिव्हरी, यॉर्कर डिलिव्हरी. तितका स्टायलिश फटका बघायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी जाणार नाहीयेत. वेदांत येत आहे. एकच धाव. आतापर्यंत या षटकातील चेंडू संपले ते म्हणजे 5 धावा आलेत फक्त 2. म्हणजे एकूणच 11 चेंडू मध्ये धावा दिले 4, गडी बाद केले 4. भावेश पाटील व्हॉट अ प्लेअर. क्षेत्ररक्षणामध्ये अजून एक बदल केला जातोय. शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आणला जातोय. वैभव यांना. भावेश नेक्स्ट बॉल. या वेळेला एज लागले का. यस लागले. 5वा गडी बाद केलाय. जोरदार टाळ्या भावेशसाठी. 2 षटका तळलेत. 5 गडी बाद केले. धावा दिलेत फक्त 4. व्हॉट अ बॉलिंग. षटक जमले ती म्हणजे 5. धाव संख्या 41. पहिल्या षटकात धावा 10, सरासरी 10. 2 षटकानंतर धाव संख्या 26, सरासरी 13. 3 षटकानंतर धाव संख्या 28, सरासरी 7.33. 4 षटकानंतर धाव संख्या 39, सरासरी 9.65. आणि 5 षटकानंतर धाव संख्या ती म्हणजे 41, सरासरी पुन्हा एकदा खाली येते. त्याचं एकमेव कारण भावेश पाटील. 5 गडी बाद केलेत 4 धावामध्ये. अमय व्हॉट अ इनिंग. चांगली इनिंग खेळली अमयनं. 25 धावा केल्या. मात्र निश्चितच तो एकटाच असा प्लेअर आहे जो उभा राहिलाय. वेल प्लेड अमय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या 41. 6 गडी बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल. तर गोलंदाजी मार्कवर आहे एनपी स्पोर्ट्स आणि एनपी गारमेंटचे मालक नितीन पांडुरंग वारे, ज्यांचे सध्या भरपूर वाहतात वारे, ते नितीन वारे. वेलकम कुंदन, तुझ्या ग्राउंड मध्ये स्वागत आहे. किती धावा येणार, कारण हे शेवटचं षटक आहे या इनिंग मधील. शेवटचं षटक. भरत बारवाड ऑन स्ट्राइक. डावखुरा बॅटर आहे नितीन वारे टू भरत बारवाड. यावेळा रिव्हर्स स्वीप, रिव्हर्स स्वीप. चुकीचा फटका आहे.
मात्र ते योग्य ठरलेला नाहीये. चेंडू निर्धाव जात आहे. गोडदेवचे 2 गोलंदाज घेतलेत फिरकीपट्टू, एक भावेश पाटील आणि दुसरा नितीन वारे. काय जबरदस्त ऑक्शन मध्ये हा डाव खेळला होता विपुलभाई ना. वेल डन विपुलभाई. रोहित भारद्वाजचं देखील कौतुक आहे. आयकॉन खेळाडू म्हणून त्याची कामगिरी देखील महत्वपूर्ण आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र इथे हा चेंडू निर्धाव, हा चेंडू निर्धाव. आप क्या कर रहे वो देखना पड़ेगा. अंपायर बहुत ही स्ट्रिक्ट है. अमोल वेदस्कर यांना तुम्ही पाहू शकता. मॅन फ्रॉम गोडदेव. जबरदस्त पंच आहेत. कोणताही रिव्ह्यू नाही आहे प्लीज. अमे 2 चेंडू निर्धाव. धावसंख्या 41 वर थांबले आहे. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. जास्त धावा मिळणार नाहीये. एका धाव समाधान. 3 चेंडू मध्ये आलेत फक्त एकच धाव. काय जबरदस्त गोलंदाजी इथे स्टार बॉयज टीमची स्टार कामगिरी. पहिल्या 2 षटकामध्ये 26 आल्यानंतर मला असं वाटलं की 6 षटकामध्ये 75 धावा होतील. मात्र भावेश पाटील एक मोठा ब्रेक होता आणि तो ब्रेक नव्हता तर एअर ब्रेक होता. ग्रेट बॉलिंग. 5 गडी बाद केलेत भावेशनं. नितीन वारे टू साहिल. गुड लेग ब्रेक. जबरदस्त लेग ब्रेक डिलिव्हरी. रिप्ले इंटरेस्टिंग असेल. काय जबरदस्त लेग ब्रेक केले जात आहेत. जसं एखादं टी शर्ट शिवण्यासाठी एक वेगळी शिलाई द्यावी ना, तसा लेग ब्रेक होता. NP गारमेंटचे नितीन वारे. वॉट बॉलिंग. धावसंख्या झाले फक्त 43. एका मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत आहेत, कारण इथून जर षटकार आला तर धावसंख्या 50च्या घरात जाऊ शकेल. लेट्स सी काय करताय. भरत भारवाड ऑन स्ट्राइक. वेगळी ग्रीप आहे भरत भारवाडची. पुन्हा एकदा खराब फटका, खराब फटका. धावा जास्त मिळणार नाहीत. लेग बायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अजून एक धाव. संघाची धावसंख्या 44. 44. काय कमबॅक केलंय स्टार बॉयज टीमनं. पहिल्या 2 षटकातला स्टार बॉयजचा संघ आणि त्यानंतरचा स्टार बॉयज संघ यामध्ये फरक दिसलाय आणि तो फरक आश्वासक देणारा फरक पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. खराब फटका आहे. धावा किती मिळणार. 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. मात्र या 2 धावेने संघाची धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचले. इथे मात्र ही इनिंग आपल्याला संपताना दिसते. षटक संपले 6. धावसंख्या 46. गडीबाज 6. त्यामुळे निश्चितच 47 धावांचं आव्हान असेल आणि आपल्या प्रीमियर लीगचे काही नियम नक्कीच आहेत, त्याविषयी तुमच्यापर्यंत नक्कीच माहिती देऊ. तोपर्यंत एक डीजे ब्रेक आणि त्यानंतर लगेच टॉस. 46. सभी प्लेयर्स का हार्दिक हार्दिक स्वागत है सुपर बॉयज. हे आया रे यूपीएल धूम मचाने ने. आया रे यूपीएल जश्न बनाने ने. ये क्रिकेट का त्योहार है, मुकाबले को थँक्यू. चला रॉयल स्टनर बी कॅप्टन प्लीज पुढे या. रॉयल स्टनर बी कॅप्टन शाबाज भाई. अमित पॅकर कॅप्टन. अमित पॅकर कॅप्टन पुढे या प्लीज. आपण लगेच टॉस करूया. टॉस बॉक्स मध्ये या. ज्यांनी हा टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर केलाय जिग्नेश भाई पारेख यांच्या शुभ हस्ते होते नाणेफेक. आणि निश्चितच अनेक स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आयकॉन खेळाडू पाहायला मिळतील. अयुब शेख यांना तुम्ही पाहू शकता रॉयल स्टनर बी संघाच्या दृष्टीने खेळताना. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत प्रणय कोळी अमित पॅकर टीम मधून. त्यामुळे निश्चितच दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या भावेश साठी. काय जबरदस्त बॉलिंग केले भावेशनं. 5 गडी बाद केले. फक्त 4 धावा. आणि नितीन वारेचं षटक देखील अप्रतिम ठरलंय. 2 षटकात 26 धावा देणारा स्टार बॉयजचा संघ नंतरच्या 4 षटकात मात्र काय कमबॅक केलंय. वेल डन स्टार बॉयज. मात्र अजूनही एक इनिंग संपले. दुसरी इनिंग अजून बाकी आहे. जिग्नेश भाई प्लीज मंच पे आहे.
और आपके शुभ हाथों से होगा टॉस. नेक्स्ट मैच रॉयल स्टनर बी वर्सेस अमित पैकर्स. कैप्टन एसएल गौरिया प्लीज सीधे या. शाबाश भाई जल्दी आओ प्लीज. एसएल गौरिया आपण कॅप्टन बघू शकता अमित पैकर टीमचे. आणि शाबाश भाई रॉयल स्टनर बी यहाँ पे आइए प्लीज. जिग्नेश भाई बीच में आओ. एसएसपी है और यूनिटी प्रीमियर लीग का ये खास कॉइन है. यूपीएल इज द कॉल. यूपीएल इट इज. यस रॉयल स्टनर बी वोन द टॉस. जिग्नेश भाई शुभकामनाएं दे रहे. प्लीज जिग्नेश भाई अब जाए नहीं. रॉयल स्टनर बी सबसे बड़ी बात यूनिटी प्रीमियर लीग सीजन 1 और आपकी टीम अच्छा खासा ऑक्शन हुआ था. कितने चांसेस लग रहे हैं यूनिटी प्रीमियर लीग में और सबसे बड़ी बात आपका डिसीजन क्या रहेगा इस 6 ओवर के मैच में? हम लोग पहला फील्डिंग करेंगे और 50-50% है जीतने के चांसेस. क्या बात है. और आइकॉन खिलाड़ी जो आइकॉन खिलाड़ी रहेंगे उसके बारे में क्या कहना चाहेंगे? अयूब और अमर है उन लोग के ऊपर पूरा कॉन्फिडेंट है. जीतने की कोशिश करेंगे लोग भी. थँक्यू व्हेरी मच रॉयल स्टनर. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय एस्टल गौऱ्या आहेत. अप्रतिम खेळाडू आहेत उत्तम परिसरातील आणि निश्चितच अमित पॅकर संघाकडून खेळताना दिसतील. आज आपण बघतोय तुमचा देखील अप्रतिम संघ ऑक्शन मध्ये निवडला गेलाय. काय वाटतंय युनिटी प्रीमियर लीग विषयी आणि ज्या पद्धतीने एस्टल पाऊस पडतोय काय वाटतंय आपल्या क्रिकेटचं पुढे काय होणार? नाही हे मॅच तर नक्कीच होणार कारण आता चांगलं वातावरण पण आहे. आणि तुमच्या टीम विषयी काय सांगशील? किती सज्ज आहे तुमचे संघ या 19 युनिटी प्रीमियर लीग साठी? खूप चांगले आहेत प्लेयर पण. आणि आयकॉन खेळाडू म्हणून कोण पाहायला मिळेल? प्रणय आहे. निश्चितच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर निश्चितच टॉस झालाय आणि दोन्ही संघांचा सन्मान आहे. मी दिलीप भाई यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते युनिटी प्रीमियर लीग ची एक भेट त्यांना आम्ही लगेच प्रदान करतोय. दिलीप भाई के शुभ हाथों से. सोशल वर्कर है, कैंसर पेशेंट के लिए बहुत ही बड़ा काम करते हैं दिलीप भाई और उनके शुभ हाथों से यहाँ पे अमित पैकर टीम के कैप्टन को सम्मानित किया जा रहा है. थैंक यू वेरी मच एस्टल. थैंक यू वेरी मच शाहबाज भाई. थैंक यू वेरी मच दिलीप भाई. एस्टल बेस्ट ऑफ लक आणि बेस्ट ऑफ लक शाहबाज भाई. तर नाणेफेक झालंय. टॉस झालाय. आपण बघतोय रॉयल स्टनर बी न टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. वळूया लगेच कॉम्बॉक्स मध्ये पुढच्या इनिंग मध्ये पुन्हा एकदा जॉईन करतोय. तोपर्यंत घेऊया एक डीजे ब्रेक. बेस्ट ऑफ लक. चला मॅच ऑन करूया आपण. विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे 36 चेंडूमध्ये 47 धावांसह तुम्ही बघता युनिटी प्रीमियर लीग सीझन 1 सुपर बॉयज प्रेझेंट्स या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 24 तारखेला ऑक्शन झालं. त्यानंतर 16 संघ निवडले गेले आणि 16 संघांमधून आता सुरुवात झालंय युनिटी प्रीमियर लीग सीझन 1 च्या पहिल्या दिवसाला. पहिला सामना आपण बघतोय अम्मू 11 वर्सेस स्टार बॉयज. पहिल्या 6 षटकामध्ये धावा जमले 46. त्या म्हणजे अम्मू 11 टीमनं नाणेफेक जिंकली होती. स्टार बॉयज टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्यानंतर जबरदस्त कामगिरी भावेश पाटीलची. 46-47 धावा विजयासाठी. आणि निश्चितच आपण बघतोय आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. संदीप माची नॉन स्ट्राईक एंडला तर स्ट्राईक एंडला रोहित भारद्वाज. जनाब अर्शद काझी भाई
प्लीज वेलकम है मंच पे। अर्षद भाई आप आएंगे तो यार मंच की शोभा जरूर बढ़ेगी। रॉयल चैलेंजर की मैच चालू नहीं हुई अभी, टेंशन मत लो। अमय पहिला चेंडू उडवलाय, हा आहे रोहित भारद्वाज। रोहित भारद्वाज साधावा काय स्टार। पहिल्या चेंडूवर षटकार। या मालिकेत आम्ही दमदार पद्धतीने येणार आहोत, हीच गोष्ट दाखवताना विपुल बाईचा संघ पाहायला मिळतोय। स्टार बॉयज नावच काफी आहे। पहिल्या चेंडूवर रोहित भारद्वाजच्या बॅट मधून षटकार आलाय। नेक्स्ट बॉल अमय, पुन्हा एकदा चेंडू वर पिच केलाय। आता मात्र चेंडू एक्झॅक्टली आउटसाइड द लेग स्टंप गेलाय किंवा काय मात्र नाहीये, पंच स्थिर आहेत। चेंडू निर्धाव जाते, अगोदर शफल केलं होतं त्यामुळे हा चेंडू योग्य गतीवर आहे। चांगलं कमबॅक इथे अमय मार्फत, मात्र धावसंख्या अडवावी लागेल, विकेट्स घ्याव्या लागतील, भरपूर काही गोष्टी कराव्या लागतील या मॅच मध्ये, ते म्हणजे टीम अम्मू 11 ला। शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, पुन्हा एकदा चांगला फटका, पॉवर प्लेचा चांगला वापर, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार। धाव संख्या झाले ती म्हणजे 10, चेंडू झाले 3। युनिटी प्रीमियर लीग बॉल हवा है का? वॉलंटियर्स जरा प्लीज लक्ष्य घाला। वॉलंटियर्स हमारे जो बच्चे जरा प्लीज अच्छे अच्छे जगह पे खड़े रहो यार। सचिन भाई ये बच्चों को यूनिटी कप की कैप पहनाओ यार, अच्छा होगा क्योंकि अभी धूप बढ़ते जाएगी। प्लीज चेंडू ओला झाला असेल, ये सकाळी पाऊस पडला होता। नवीन बॉल द्या प्लीज, नवीन बॉल द्या। बॉल किसके पास है? ये बॉल किसके पास है? यहाँ पे दो, यहाँ पे दो सब। राहुल भाई सब यहाँ पे लेके दो, वहाँ पे नहीं ऑर्गेनाइज होगा। चेंडू ओला झाला असेल नो डाऊट, सकाळी पाऊस पडला होता। जेवणाची व्यवस्था थोड्याच वेळात सुरू होईल। आमच्या राई गावातील भरपूर प्रेक्षक आले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। संगीत मात्रे, बाळू चव्हाण वेलकम आहे। नेक्स्ट मॅच रॉयल स्टनर बी वर्सेस अमित पॅकर। शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, एवढा फटका चुकलाय। लेट्स सी इथे काय घडतंय। एक धाव मात्र तिथे पूर्ण केली जाते, बॅटने आले। थँक्यू व्हेरी मच अंपायर। धाव संख्या 11। रोहित भारद्वाज 4 चेंडू मध्ये 11 धावा जमवलेत। न्यू बॅटर मात्र आता स्ट्राईक वर आलाय, तो म्हणजे निश्चितच संदीप माची। बरेच जण विचार करतायत की मैदानाच्या सीमारेषेच्या बाहेर पोलची व्यवस्था केली जात आहे। ही टूर्नामेंट नाईट गेम आहे का? ये नाईट गेम होगा, जरूर होगा। स्टार लोकांची नाईट आहे। सेलिब्रिटी प्रीमियर लीग येत्या काळात इथे पाहायला मिळेल, नाईट गेम स्पर्धा। यावेळेला चांगला ड्राईव्हचा फटका, चेंडू जर बघितला तर कव्हर पॉइंटला येतोय। एकाच धावावर सुविधा समाधान मानावं लागतंय। चांगलं क्रिकेट इथे संदीप माचीचं, पूर्ण कल्पना आहे। रोहित फॉर्मला आहे, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि प्रयत्न अप्रतिम सुरू आहे। धावसंख्या झाली ती 12, सरासरी राखायची जर बघितली ना तर जवळ जवळ निश्चितच 8च्या घरात सरासरी आहे, मात्र इथे राखली जाते आतापर्यंत 12च्या रूपानं। जबरदस्त स्टार्ट स्टार बॉयजचा, त्यांना पूर्ण कल्पना आहे प्रीमियर लीग सामन्यामध्ये पहिला सामना महत्वाचा असतो। जर जिंकलो तर आपले पॉइंट्स वाढतील आणि निश्चितच त्यामुळेच कदाचित पहिला सामना जिंकण्याचा आणि वेगाने जिंकण्याचा हा प्रयत्न आहे। अमय टू रोहित भारद्वाज, यावेळेला हा फटका फसलाय। जेल होणार का? येस होणार। जेल टिपलाय तो म्हणजे प्रेमनं
आणि अशा रीतीनं पहिला धक्का बसतोय रोहित भारद्वाजच्या रूपानं. काही एक गरज नव्हती या मोठ्या वैयक्तिक धावसंख्या जर बघितली तर रोहितची 11 धावा केल्या. काय चांगला स्टार्ट दिलाय, मात्र अजून काही वेळ थांबणं गरजेचं होतं. रोहित एक गोष्ट लक्षात घे, हे प्रीमियर लीगचे सामने आहेत, 6 षटकांचा सामना आहे आणि निश्चितच मैदानात उभं राहून या धावा होतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेदांत पाटील, मॅन फ्रॉम मुर्दा. युनिटी प्रीमियर लीगचे काही रूल्स अँड रेग्युलेशन जरूर आहेत आणि त्याविषयी तुम्हाला मी कल्पना देतोय. अंपायर डिसिजन विल बी द फाईन. प्लेयर्स रिव्ह्यू नाही आहे, लक्षात घ्या. अंपायरला जर वाटलं तर पंच इथे रिव्ह्यू घेऊ शकतील. कंपल्सरी चेस आहे. 6 षटकांचे सामने पहिल्या एकूणच सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मात्र लीग जशी पुढे सरकेल तसे सामने 5 षटकांचे किंवा 4 षटकांचे याचे सगळे अधिकार एकूणच आमच्या ऑर्गनायझरचे असतील. थर्ड अंपायर फक्त अंपायरचा कॉल आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आयकॉनचा काही इश्यू झाला तर ती देखील कल्पना 24 आवर अगोदरच देणं गरजेचं आहे. बाकी सगळे राईट्स कमिटीकडे रिझर्वड आहेत. या गोष्टीकडे तुमचं लक्ष घालतोय. मुदस्सीर नवीन गोलंदाज. तर न्यू बॅटर वेदांत पाटील आहे नॉन स्ट्राईक एंडला. धावसंख्या झाली ती 12, गडी बाद 1. 47 धावांचं लक्ष आहे. अजूनही 35 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 30 चेंडू 35 धावांची गरज. मुदस्सीर फुलटॉस डिलिव्हरी आहे. संदीप माचीचा हा फटका झेल टीपला जाणार आहे तिथे. भरत बारवाडच्या माध्यमातून फलंदाज बाद. संदीप माझी बॅक टू पॅव्हलियन. विकेट डाऊन. थैंक यू डीजे. भरत भाई आर यू ओके? यहाँ पे स्प्रे अवेलेबल है अगर आप चाहो तो. हमारा जो फर्स्ट एड किट है, हेलो वॉलंटियर्स, फर्स्ट एड किट रेडी रखो प्लीज. जरा स्प्रे लवकर घेऊन जा. भरतच्या बाजूला स्प्रे घेऊन जा प्लीज. आय थिंक थ्रो केल्यानंतर थोडीशी इंजरी आहे. संदीप माची बॅक टू पॅव्हलियन. जास्त काही करू शकले नाहीयेत. हे युनिटी प्रीमियर लीगचे टायटल सॉन्ग तुमच्या समोर. UPL मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फुलटॉस डिलिव्हरी आहे. यावेळेला मात्र ऑन साइड कडे खेळताना एक व्यवस्थित विचार केला, तो म्हणजे बॅटरनं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता, तो म्हणजे हर्ष आहे. वेदांत आणि हर्ष
मुर्दा गावातील दोन स्टायलिश खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. या मैदानाचा भरपूर मोठा अनुभव आहे दोघांकडे, कारण प्रॅक्टिस देखील इथेच असते. त्यामुळे निश्चितच या दोन खेळाडूंकडे आता लक्ष असेल, ते म्हणजे एकूणच आमच्या क्रीडा रसिकांचं. वेलकम वेलकम दिनेश परमार डिका. वेलफेड यावेळेला आपण बघतोय काय क्लासिक ड्राईव्ह दाखवला जातोय. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय सीमारच्या जवळ, सीमारच्या बाहेर जाणार का? यस गेलाय. अफलातून चौकार, अफलातून जी कामगिरी अमयने केली होती, बाउंड्रीज वर बाउंड्रीज दाखवत होता, यावेळेला मात्र आपण बघतोय जबरदस्त कामगिरी. वेदांच्या बॅट मधून हा चौकार येतोय. संघाची धावसंख्या वाढते, ती जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावर. अजूनही 30 धावांची गरज आहे. यावेळेला हा नो बॉल आहे. आउटसाइड द विकेट चेंडू डिलिव्हर केलाय. नो बॉल आहे आणि फ्री हिट सुद्धा आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. या मालिकेतील पहिला फ्री हिट पाहायला मिळेल आपल्याला. दोन संघ रेडी आहेत. रॉयल स्टनर बी वर्सेस अमित बॅगर. अमित तरे इथे आलेत का? यस देवेंद्र, अमित तरे आलेत का? ते आले असतील तर त्यांना विनंती करतोय मनसावर या. लो फुलटॉस डिलिव्हरी इथे होती, मात्र योग्य फटका म्हणता येणार नाहीये. फ्रीडचा फटका फक्त एक धाव देऊन गेलाय. लेग बायचा इशारा आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. यावेळेला मुदस्सिर पुन्हा एकदा सज्ज आहे. फुलटॉस डिलिव्हरी, चांगला फटका, गुड शॉट बाय हर. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय, तो सीमारीच्या बाहेर जाणार का? मात्र या घडीला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दोन क्षेत्ररक्षामध्ये कम्युनिकेशन जबरदस्त आणि तिसरी धाव इथे पूर्ण केली जात आहे. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. हाय क्लास क्रिकेट फ्रॉम स्टार बॉयज. युनिटी प्रीमियर लीगचा दर्जा वाढवतायत ते खेळाडू आणि ही महत्वाची गोष्ट आहे. वेल डन. दुसऱ्या बाजूला डीका स्पोर्ट्सचा जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला बघायला मिळतंय. कॅमेरा वर्क अफलातून आहे. थँक्यू कॅमेरा पर्सन. या एकूणच मॅच साठी अफलातून पंच आपण पाहू शकता. या वेळेला हा फटका अफलातून आहे. नो डाऊट इट्स अ बिगी फ्रॉम वेदांत पाटील. 6 धावा. बँग बँग डीजे. तांगडीची धाव संख्या झाली ती म्हणजे तब्बल 28 धावा झाल्या आहेत. फक्त 19 धावांची गरज आहे विजयासाठी. 47 धावांचं लक्ष आहे. मात्र इथे 2 षटकामध्ये 28 धावा केलेत. बघा कंपॅरेटिव्हली जर विचार करायचा गेला तर 2 षटकामध्ये 26 धावा जमवल्या होत्या, त्या म्हणजे अम्मू 11 न. मात्र त्याच्याहून जास्त 2 धावा इथे जमवलेत, त्या म्हणजे निश्चितच स्टार बॉयज टीमनं 28 धावा जमवलेत 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि काय अफलातून कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. डिका स्पोर्ट्सचं आपल्याला युनिट पाहायला मिळतंय. दिनेश परमार यांचा लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन आहेत कौशल आणि मुस्तकीम. तर डिजिटल स्कोरर अशोक पाल आणि ऑपरेटिंग सिस्टीम वर उस्मान पटेल. आमिर तासे. आमिर तासे गोलंदाजी मार्क वर येतील. मात्र या 2 बॅटरनं अतिशय चांगली कामगिरी केली. हर्ष खेळतोय 4 धावा काढून, तर निश्चितच वेदांत खेळतोय तब्बल 10 धावा काढून. एक चौकार एक षटकार वेदांच्या बॅट मधून पाहू शकलोय. आणि काय जबरदस्त स्टार्ट दिला होता रोहितनं. 11 धावा केल्या, मात्र त्यानंतर चांगली पार्टनरशिप. संदीप लवकर बाद झाला 1 धावा काढून.
2 गडी बाद, धावसंख्या 28 आहे. फक्त 19 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 24 चेंडू 19 धावा. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला अनेक स्टार खेळाडू मीरा भाईंदरचे पाहायला मिळतील, अनेक स्टार खेळाडू टेनिस बॉलचे पाहायला मिळतील. अमित पॅकरचा जर संघ बघितला तर नो डाऊट प्रणय कोळी आयकॉन आहेत, तसेच ऍस्टल गौऱ्या आयकॉन आहेत. अर्सलान खोतला तुम्ही पाहू शकता, तसेच सनी पटेलला तुम्ही पाहू शकता, मोहित पाटीलला तुम्ही पाहू शकता. संदीप शेट्टीला देखील तुम्ही पाहू शकता. अमित पॅकर टीम मध्ये भरपूर चांगले चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला रॉयल स्टनरबी, अमर रेड्डी आयकॉन, अयुब शेख आयकॉन. नो बॉल आहे, नो बॉल घोषित केलाय आणि काय जबरदस्त रित्या चेंडूला इथे स्ट्राईक केलंय, अपर कट केलाय तो म्हणजे वेदांत. या गडीला मात्र आपण बघतोय वेस्ट साइडचा नो बॉल आहे, वेस्ट साइडचा नो बॉल आहे. फ्री हिट सुद्धा असेल. या 2 धावा प्लस 1 नो बॉलची धाव, 3 धावा आलेत. या 3 धाव्याने संघाची धाव संख्या पुढे सरकेल, ती जाऊन पडते 31 वर 31. हर्षने खेळला होता फटका. अम्मू यावेळेला हा फ्रीडचा फटका, मात्र जास्त धावा मिळणार नाहीये. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय, 1च धाव मिळेल. मात्र अधिकृत 1 चेंडूवर आले 4 धाव, त्यामुळे अतिशय चांगली कामगिरी ते स्टार बॉयज टीमची. संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 33. नेक्स्ट बॉल. यावेळेला हा चेंडू मात्र यष्टांच्या वरून आहे, चेंडू निर्धाव जातोय. या सामन्यात आता जास्त काही राहिलेलं नाहीये, मात्र आमिर तासे यांना काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल, क्षेत्ररक्षणाचं जाळं पसरवावं लागेल. अमो 11 वर्सेस स्टार बॉयज हा पहिला सामना सुरू आहे युनिटी प्रीमियर लीग मधील. जे प्रेक्षक इथे उपस्थित झाले त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जे प्रेक्षक डिका स्पोर्ट्सला जॉईन झालेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दॅट्स अ गुड शॉट. काय हरच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळतोय. लेदर बॉल क्रिकेटचा अप्रतिम अनुभव देखील पाहायला मिळतोय. बॅकफुट वर जाऊन जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळाला, स्क्वेअर ड्राईव्ह, आणि निश्चितच चेंडू डीप कव्हरला ट्रॅव्हल झाला होता. धाव मात्र मिळते 1. धाव संख्या झाली ती म्हणजे 34. यावेळेला इथे लॉंग लेग मध्ये जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र चेंडू यष्टा गाठतोय. दांडी गोल, विकेट डाऊन. वेदांत पाटील बाद. थँक्यू डीजे. वेदांत पाटील बाद होतील. वेदांना धावा जर बघितल्या तर 11 धावा केल्या आतापर्यंत. जे बॅटर बाद झालेत, रोहित बाद झाला 11 धावा केल्या, संदीप बाद झाला 1 धाव केली, आणि वेदांत बाद झालाय 11 धावा केल्या. म्हणजे सगळेजण 1 डिजिटल वर फसलेत. वेल डन वेदांत पाटील. चांगली बॅटिंग आणि विकेटच्या मध्ये उभं राहून त्यांनी बॅटिंग केली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम जुचंद्र मिस्टर कैवल्य पाटील, बंधू ज्या प्रेमाने त्याला म्हटलं जातं. आणि काय स्पर्धा संपन्न केली बंधून. 20 ते 23 एप्रिल मध्ये ऑल इंडियाचे टेनिस बॉलचे स्टार खेळाडू आम्हाला तिथे पाहायला मिळाले. विकास पुरुष चषक 2023 तोच बंधू आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू आहे स्टार बॉयचे. विजयासाठी फक्त लक्ष आहे ते म्हणजे अजूनही 13 धावांचं. 34 धावा झाले, 47चं लक्ष आहे, 13 धावांची गरज आहे. आमिर तासे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आहेत. 30 यार्ड सर्कलचे काही नियम आहेत, कारण लक्षात घ्या पॉवर प्ले नंतर तुम्हाला 4 क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये आतमध्ये ठेवावेच लागतील. त्यामुळे या नियमानुसार वागा. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. पंचांना जर वाटलं तर ते रिव्ह्यू घेऊ शकतील. या गोष्टीकडे देखील तुमचं लक्ष वेधतोय. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. वेगवान चेंडू होता, चेंडू निर्धाव. कैवल्य पाटील. लक्षात घ्या दोन्ही संघांच्या माहितीसाठी
या इनिंग ब्रेक या एकूणच सामन्यानंतर आम्ही विकेट रोल करतोय. विकेट रोल होणार आहे कारण सकाळी पाऊस पडून गेला होता. त्यानंतर एक वेगळा भुसा विकेटवर मारलाय आणि निश्चितच आमच्या पिच क्युरेटरचं मनापासून कौतुक आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मैदान इथे राखून ठेवलंय कारण मे महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते एक अप्रतिम ग्रीनरी. यावेळेला ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र एक धाव पूर्ण. धावसंख्या 35. कैवल्य स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय 35 वर. 3 षटकं संपलेले आहेत. ड्रिंक्स ब्रेक्स, मात्र ड्रिंक्स ब्रेक बघा, कॉलेजला जाणारा विद्यार्थी ड्रिंक्स ब्रेक घेऊन गेलाय. धावसंख्या झाले ती म्हणजे 35. गडी बाद झाले ते म्हणजे 3. अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत आणि 3 षटकामध्ये करायचे आहेत फक्त आणि फक्त 12 धावा. घेऊया एक डीजे ब्रेक. सुपर बॉयज मीरा भाईंदर मध्ये फर्स्ट टाइम घेऊन येतात सर्व क्रिकेट प्रेमीसाठी मीरा भाईंदर क्रिकेट फेस्टिवल. सुपर बॉयज, सुपर बॉयज. धावसंख्या 35. ये किसका बच्चा गुम हो गया भाई? मेहुल गुप्ता, मॅनेजर गुप्ता यांचे चिरंजीव आहेत. वेलकम. आज रॉयल स्टनर में आइकॉन दिखेंगे अमर रेड्डी. आज ऑफिस को छुट्टी है भाई. क्या बात है. जाएंगे, एक मैच खेल के तुरंत जाने वाले आई थिंक, लेकिन बहुत ही बड़े खिलाड़ी है. सेकेंड आइकन नो डाउट आयुब शेख, मैन फ्रॉम कासार वडोली, बहुत ही बड़ा नाम टेनिस बॉल क्रिकेट का. और नो डाउट पराग पाठारे भी है, बीएसयूजी के खिलाड़ी है भाई. बड़ा पैसा लगने वाला है, बड़ा पैसा लगने वाला है. ड्रिंक्स ब्रेक समाप्त झालाय. चला वळूया या सामन्याकडे. 18 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वर येतोय भरत बारवाड. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. युनिटी प्रीमियर लीग आमच्या सगळ्या मेंबरचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. युनिटी प्रीमियर लीगचे जे आमचे मेंबर्स आहेत, सचिन जैन, मुकेश जैन, कल्पेश राजावत, विनोद चोगानी, जिग्नेश जैन, अक्षय माची, विशाल माची, हिरेन डोबारिया, धनंजय चौहान, वरुण अग्रवाल, ऑल सुपर बॉयज टीम, थँक्यू व्हेरी मच. तसेच आमचे मुर्दा गावचे राजेश पाटील आणि जितू पाटील, सुपर बॉयजचे आमचे पाठी राखे, ज्यांच्या मार्फत नेहमीच सहकार्य मिळतं, त्यांचं देखील आम्ही कौतुक करतोय, आभार व्यक्त करतोय. 12 धावांची गरज आहे. भरत बारवाड वर्सेस कैवल्य पाटील. फुलटॉस डिलिव्हरी आहे. हा फटका मात्र योग्य नाहीये, मात्र इथे दुसरी धाव नक्कीच मिळेल, ती म्हणजे बंधूला. थोडस क्षेत्ररक्षण खराब झालंय, मात्र बंधू नाराज असेल कारण हा षटकाराचा चेंडू होता. अफलातून प्लेयर आहेत. दत्ताळी संघाला मागच्या हंगामामध्ये आपण बघतो, या हंगामामध्ये तब्बल 12 ते 13 पारितोषिक फटकावून देण्यामागे या एकूणच प्लेयरचा भरपूर मोठा वाटा आहे. तो बंधू आपल्या मैदानाच्या मध्ये यावेळेला काय शॉट खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेच्या पार. चौकार. वेल डन बंधू. 4 धावा. अमित पॅकर टीम मध्ये राईचा अजून एक स्टार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. अर्जुन आडे नाव आहे. आता जळगावचा दौरा करून आलाय तो. धाव संख्या झाले 41. थँक्यू डीजे. 6 टू विन. 6 धावांची गरज आहे. काय हा सामना या चेंडूवर संपेल का? लेट्स सी. यावला स्लो डिलिव्हरी गुड चेंज ऑफ पेस बाय भरत बारवाड. अगोदर स्ट्रोक साठी शफल केलं होतं, क्रीजच्या आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, टप्पा मात्र दूर ठेवलाय. अवे ऑफ द बॉडी खेळण्याचा प्रयत्न.
चेंडू बॅटवर नाहीये, चेंडू निर्धाव. यावेळेला रिव्हर्स स्वीप, ट्रेडमार्क फटका आहे, चेंडू ट्रॅव्हल होणार सीमारेच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. वेलकम बाउंड्री फॉर टीम स्टार बॉयज. काय परफॉर्मन्स दाखवलाय स्टार बॉयज टीमनं. पहिल्या 2 षटकात असं वाटलं होतं की निश्चितच धावा किती होतील, मात्र त्यानंतर काय कमबॅक केलं भावेशनं. यावेळा पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप, सामना संपलाय. चेंडू 1 बाउन्स सीमारेच्या पार, चौकार. अभिनंदन इथे टीम स्टार बॉयज टीमचं. मी विनंती करतोय स्टार बॉयजला की शेक हँड करण्यासाठी लाईनअपने जा प्लीज. प्रत्येक संघानं शेक हँड करण्यासाठी लाईनअपने जा प्लीज, मी विनंती करतोय. आणि दोन्ही कर्णधारांना सुद्धा आम्ही एक खास मोमेंटो युनिटी प्रीमियर लीगचा देतोय. चला स्टार बॉयज उतरा प्लीज, मैदानाच्या आतमध्ये उतरा प्लीज स्टार बॉयज. आणि रॉयल स्टनर प्लीज अभी मैदान के अंदर जाओ मत. रॉयल स्टनर जुनेद भाई रुको रुको, रोलिंग करना बाकी है प्लीज. पंच अंपायर जरा विकेट आपल्याला काढावं लागतील, रोल करायचे त्यांना. तेच ते काढतील, राहू द्या तुम्ही आतमध्ये या प्लीज अंपायर.